वारणा न्यूज मराठी, त्यास विश्वासार्ह बातमीचा। पन्हाळ्यात पशुधन पंधरवड्याचा शुभारंभ। महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या 1 ते 15 ऑगस्ट पशुसंवर्धन पंधरवडा उपक्रमाअंतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जाणार आहेत। या उपक्रमाचे उद्घाटन पन्हाळ्याच्या गटविकास अधिकारी सोनाली माडकर यांच्या हस्ते करण्यात आले। पन्हाळा तालुक्यातील 10 पशुवैद्यकीय दवाखान्यात राबवण्यात येणाऱ्या पंधरवड्यातील विविध कार्यक्रम असे: पशुपालकांना दूध उत्पादन वाढीबाबत तज्ज्ञ अधिकाऱ्यांचे व्याख्यान, गायी म्हशींची वंध्यत्व तपासणी व उपचार शिबिर, पशुधनासाठी सरकारी अनुदानाबाबत मार्गदर्शन, गाय दूध अनुदानाबाबत मार्गदर्शन, शेळीपालन कुक्कुटपालन 21व्या पशुगणनेबाबत मार्गदर्शन, वैरण विकास आदी नवीन प्रकल्प राबवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। या उपक्रमात पन्हाळा तालुक्याअंतर्गत 20व्या पशुगणनेनुसार सुमारे 1,45,000 पशुधनाची नोंद असून सर्व पशुपालकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे। पशुपालकांसाठी विविध योजना पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद कोल्हापूरकडील सन 2024-25 मध्ये जिल्हा परिषद सेस फंड योजना अंतर्गत 2 शेळी गट वाटप योजना व 50% अनुदानावर कडबाकुट्टी मशीन पुरवठा करण्यात येणार आहे। या योजनेकरिता अर्ज दिनांक 1 ऑगस्ट ते दिनांक 15 ऑगस्ट 2024 पर्यंत पंचायत समितीत पन्हाळा येथे अर्ज स्वीकारले जाणार आहेत। पशुपालकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉक्टर गौरव तिकुटे यांच्या वतीने करण्यात आले आहे। वारणा न्यूज साठी सुषमा निकम, सातवे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.